एका 5 स्टार हॉटेलमध्ये मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी जंगी तयारी चालू होती. सर्व बाजूने हॉटेल लखलखत्या प्रकाशाने सजले होते. सगळ्या मोठमोठ्या लोकांना वाढदिवसासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्याच दिवशी सकाळी निशांत त्याच्या आईला म्हणाला, "आई, आज स्वच्छ आंघोळ कर आणि आज जरा चांगली साडी नेस. तुझ्या त्या गबाळ्या अवतारामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये तुला कोणीही एंट्री देणार नाही आणि चांगला अवतार कर. माझी इज्जत घालवायला तिथे येऊ नकोस." दोघेही नवरा बायको एकदम रुबाबात तयार झाले आणि ते सर्वजण लग्नाच्या ॲनिव्हर्सरीसाठी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचले. सर्व पाहुणे मंडळी आधीच तिथे आले होते. हॉटेलमध्ये गेल्यावर निशांत त्याच्या आईला म्हणतो, "अगं आई, तू आमच्याबरोबर इथे कुठे बसतेस? तुला दिसत नाही का? इथे फक्त 4 खुर्च्या आहेत. तू बसलीस तर माझे सासू सासरे कुठे बसणार?" निशांतने आपल्या वृद्ध आईचा हात घट्ट पकडला आणि जणू एखाद्या अनोळखी बाईला उठवावं अशा निष्ठुरपणे तिला उभं केलं. शालिनीताईने अविश्वासाने त्याच्याकडं पाहिलं. डोळ्यात वेदनेचे तीक्ष्ण सल वळवळत होते. "निशांत बाळा, तूच म्हणालास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपण सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत, म्हणून मग मला इथं माझा अपमान करायला तू घेऊन आला आहेस का?" निशांतने एक कटाक्ष आजूबाजूला टाकत पाहिलं. कोणी ऐकत तर नाही ना याची खात्री करून तो आई जवळ वाकला आणि दात ओठ खात कुजबजला, "आई, तोंड बंद कर आणि हळू बोल. कधी स्वतःकडे नीट पाहिलं आहेस का? तुझी लायकी आहे का माझ्या सासू सासऱ्यांसमोर बसण्याची?" तो पुढे गुरगुरला, "तू गावातील गावंढळ, अशिक्षित आणि ते सुशिक्षित, श्रीमंत, उच्च घराण्यातल्या. तुझ्यासोबत बसले तर त्यांना घासही खाली जाणार नाही. लाज वाटेल त्यांना. त्यांच्या घरी तर तुझ्यापेक्षा चांगले नोकर आहेत." त्या शब्दांनी शालिनीताईंचा देह अक्षरशः हादरला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरची सारी रंगत नाहीशी झाली होती. आई असूनही मुलाच्या तोंडून नोकरांपेक्षाही कमी असा शब्द ऐकणं ही कोणती शिक्षाच होती. निशांत थांबला नाही, उलट आणखी कठोर झाला. "आता एक काम कर, आर्यनला घे आणि आमचं जेवण होईपर्यंत त्याला सांभाळ आणि तेवढा वेळ आमच्याजवळ तू फिरकूसुद्धा नकोस. माझ्या सासू सासऱ्यांनी तुझ्याबद्दल विचारलं तर मी काय सांगू? जा तिकडे बाहेर लॉनमध्ये बस शांत आणि कुणाच्या नजरेसही पडू नकोस." त्यांच्या मनगटात अजूनही निशांतची घट्ट पकड दुखत होती, पण हृदय मात्र त्याच्या शब्दांच्या धारदार वारांनी तुकडा तुकडा होत होतं. थरथरत्या हातांनी त्यांनी विचारलं, "म्हणजे तू मला इथे तुझ्या मुलाची आया म्हणून घेऊन आला आहेस का?" निशांत मात्र हसला, "आई, मग तुला काय वाटलं मी तुला इथे पार्टी द्यायला घेऊन आलो आहे? कधी स्वतःला आरशात पाहिलंस का तू?" त्याच्या प्रत्येक शब्दाने त्यांच्या हृदयाला सुरीसारखं भोकसलं. शालिनीताईने कसंबसं स्वतःला सावरलं. पुटपुटलं, "निशांत, तुला माहिती आहे ना, मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आता भूक सहन होत नाही रे. तू मला इथे बाहेर काहीतरी घेऊन दे. मी इथेच बसून खाते." आईची विनवणी, तिचा थरथरणारा आवाज, पोटातला वळवळणारा रिकामीपणा काहीच त्याच्या दृष्टीस पडत नव्हतं. निशांतने एक शब्दही न बोलता तिच्याकडे पाठ फिरवली आणि सरळ सासू सासऱ्यांच्या शेजारी जाऊन निवांत बसला. गायत्री देवी आणि रणजित साहेब यांच्या सहवासात तो ताट भरभरून खात होता आणि बाहेर उभी होती एक आई, जिच्या पोटात भुकेने भूक ओरडत होती, ज्यांनी आपल्या मुलाचं पोट भरावं म्हणून कित्येक वेळा स्वतःच्या भुकेला पाण्याचं एक घोट देऊन शांत केलं होतं. दिवसभर उपाशी राहिल्या. रात्री सगळे झोपल्यानंतर पोटातील कुरकुर दाबत उघड्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याशी बोलत बसला. फक्त एवढ्या आशेने माझं लेकरू पोटभर खावं. आणि आज तोच निशांत सासू सासऱ्यांच्या ऐशोआरामात इतका हरवला की आईच्या पोटात वळवळणारी भूक त्याला दिसलीच नाही. तिच्या डोळ्यातील पोकळी त्याला जाणवलीच नाही आणि तिच्या थरथरत्या हाताची विनवणीही त्याच्या मनापर्यंत पोहोचली नाही. शालिनीताई आपल्या नातवाला आर्यनला खेळवत होत्या, पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. भूक आता अंगात काट्यासारखी टोचत होती. सून अर्पिताने सकाळी काहीच बनवलं नव्हतं. "आई, आज आपण हॉटेलमध्ये स्वादिष्ट जेवण करणार आहोत" एवढं सांगून तिने सकाळपासून घरात काहीच बनवलं नव्हतं. शालिनीताई समोर बसलेल्या ताटातले पदार्थ चाकत हसत खेळत जेवत असलेल्या लोकांकडे फक्त पाहतच राहिल्या. तेवढ्यात वेटर राजू हळूच जवळ आला. "काय झालं माई, तुम्ही कोणाबरोबर आलात?"
शालिनीताईंचा आवाज बाहेरच आला नाही. डोळ्यांच्या कडा पाण्याने भरून आल्या. राजूने सगळं ओळखलं. माई, तुम्हाला भूक लागली आहे ना? चला माझ्याबरोबर या. त्याने आपल्या मालकापासून लपवत एक प्लेट जेवण त्यांच्या हातात दिलं. माई, पटकन खाऊन घ्या, नाहीतर मला अडचण येईल. सकाळपासून रिकाम्या पोटाने तडफडणाऱ्या शालिनीताईंनी क्षणात संपूर्ण अन्न संपवलं. आत्मा जणू शांत झाला त्यांचा. थोडं पोट भरलं आणि क्षणभर तरी आई म्हणून जगल्यासारखं वाटलं. पण तो क्षणही जास्त वेळ टिकला नाही. अचानक हॉटेलचा मालक त्यांच्या हाताला झटके देत गुरगुरला, म्हातारे, चोरी करताना लाजही वाटली नाही तुला? शालिनीताईने घाबरून हात जोडले. बाळा, माफ कर, खूप भूक लागली होती. तो म्हणाला, मी ते धर्मशाळा काढली नाही आहे. याचे पैसे कोण भरणार? तुझा बाप का? शालिनीताईंनी थरथरच सांगितलं, माझा मुलगा आतमध्ये जेवत आहे, मी पैसे देते. असं म्हणून त्या मुलाकडे, निशांतकडे गेल्या. त्याच्याकडून मदत मिळेल अशी शेवटची आशा होती. पण ती आशाही क्रूर ठरली. निशांतने सर्वांसमोरच त्यांना ढकलून दिलं. साहेब, ही कोण आहे? मी हिला ओळखत नाही. माहीत नाही कुठून येतात हे भिकारी लोक. तो मुलगा ज्याच्यासाठी आईने आयुष्यभर उपाशीपोटी दिवस काढले, तोच मुलगा आज आईचा परिचयही नाकारतच होता. आणि मुलगा मात्र आपली बायको अर्पिता आणि सासू सासरे यांच्यासोबत गाडीत बसून शेवटी निघून गेला. हॉटेलचे मालक तडकाफडकी म्हणाले, या म्हातारीने जेवणाचे पैसे दिलेले नाहीत. या बाईने फुकटच खाल्ले. हिच्याकडून सगळी भांडी घासून घ्या. शालिनीताईने सर्व प्लेट गोळा केल्या आणि थरथरत्या हाताने धुण्यास सुरुवात केली. प्रत्येक थेंबासोबत अपमानाचं दुखणं जणू पाण्यात मिसळत होतं. तेवढ्यात राजू धावत आला. माई, राहू द्या, मी भांडी घासतो, मला माफ करा. मालकाच्या पुढे काही भुई बोलू शकलो नाही. शालिनीताईने डोळे पुसले. बाळा, तू का माफी मागतोयस? तू तर या म्हातारीचं पोट भरलंस. तू कोणतं पाप केलं नाहीस. त्यांनी त्याला बाजूला करून एक एक भांडं स्वच्छ धुतलं. काम संपवून राजू म्हणाला, माई, आता तुम्ही घरी जा, मी मालकांना सांगतो. शालिनीताईने राजूच्या डोक्यावर हात ठेवला. देव करो बाळा, तू एवढा मोठा हो की जग तुझं नाव घेईल. त्या भरल्या डोळ्याने घराच्या दिशेने निघाल्या. त्यांची अवस्था पाहून राजूही डोळे पुसत पुसत मागे गेला. त्या घरी पोहोचल्या तेव्हा हृदय पिळवटून टाकणारं संकट त्यांचं वाट पाहत होतं. निशांत घराच्या दारातच उभा राहिला. चौकटीला हात लावून गरजला, खबरदार आई, या घरात पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तरी. तेवढ्यात सुनबाई अर्पिता तिरस्काराने म्हणाली, या म्हातारीला लाज नाही वाटली का? हॉटेलमध्ये सगळ्यांसमोर आम्हाला अपमानित करून आली. लोक कसे बघत होते आपल्याकडे. आता या घरात तुला जागा नाही. शालिनीताईंनी हात जोडले. निशांत बाळा, मी कुठे जाऊ? घरातल्या एका कोपऱ्यात जागा दे, मी तिथेच पडून राहीन. आता माझं आयुष्य किती उरलंय? निशांत थंडपणे म्हणाला. आई, मला वाटलं तू असं सहज ऐकणार नाहीस. निशांतने आपल्या आईच्या तोंडावरच दरवाजा आपटून बंद केला. शालिनीताई रात्रभर बाहेर गोठणाऱ्या थंडीत बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी निशांत तावातावाने बाहेर आला. त्याने आईचा हात धरला आणि तिला ओढतच गाडीत बसवलं आणि सरळ वृद्धाश्रमात घेऊन गेला. परंतु ज्या ठिकाणी तो आईला सोडायला आला होता तिथे त्याच्या आयुष्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारा प्रसंग त्याची वाट पाहत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. जर सत्य त्या क्षणी त्याच्यासमोर उभं राहिलं असतं तर त्याच्या पायाखालची जमीन क्षणार्धात सरकलीच असती. शालिनीताई हात जोडून रडत म्हणाल्या, निशांत बाळा, असं काहीतरी मूर्खपणाचं पाऊल उचलू नकोस. तुझ्या म्हाताऱ्या आईला इथे सोडून जाऊ नकोस. मी कोणाच्या आधारावर जगू? या शहरात माझं कोण आहे? तू विसरलास का? लहानपणी तुला कमरेवर बसून मी शाळेला सोडवायचे. तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे. मी स्वतःच्या पायात चप्पल नव्हती घालत, पण तुला कोणतीच कमी कधी पडू दिली नाही. आणि आज तू मला घरातून फरफटत इथे घेऊन आला आहेस, फक्त तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून? नाही निशांत बाळा, माझ्यावर असा अन्याय करू नकोस. शालिनीताई रडत रडत विनवण्या करत होत्या. निशांत वैतागून त्यांना झिडकारत म्हणाला, बस, तुझं हे रडगाणं बंद कर आणि लक्षात ठेव, जर तू इथे राहिली नाहीस तर एक दिवस रस्त्यावर एखाद्या गाडीखाली येशील, उपाशी मरून जाशील. जे काही होईल ते होऊ दे, मी तुला माझ्या घरी कधीच नेणार नाही. अगं, तू घरात राहिलीस तर घराची सगळी शोभा जाते. तुझ्यामुळे मी मित्रांनाही घरी बोलावू शकत नाही. आणि वरून अर्पिता, तिची ही रोजची नाटकं. ती तुझ्यासाठी स्वयंपाक करणार नाही, तुझे घाणेरडे कपडे धुणार नाही. मी या सगळ्याला खूप कंटाळलो आहे. ती बरोबरच म्हणते, तुझं खरं ठिकाण वृद्धाश्रमच.
माझ्या हातात असतं तर तुला एखाद्या रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून आलो असतो, पण नशीब समज मी तुला इथे सोडत आहे. हे घे तुझं सामान आणि शांतपणे आतमध्ये जा. शालिनीताई हतबल होऊन म्हणाल्या, निशांत, हे शहर माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. आपण ज्या जुन्या शहरात राहत होतो तिथे खूप बरं होतं. असं कर, मला आपल्या जुन्या घराची चावी दे, मी तिथेच उरलेलं आयुष्य काढते माझं. निशांत खदखदून हसला. कुठल्या घराबद्दल बोलतेस तू? 2 महिन्यापूर्वी ज्या कागदांवर तू सही केली होतीस ते त्या घराचे कागद होते. घर विकलं आहे मी. शालिनीताई हादरून म्हणाल्या, काय, घर विकलं आणि मला सांगितलंही नाही? त्या घरात तुझ्या वडिलांच्या कितीतरी आठवणी होत्या. तेव्हा निशांत म्हणाला, त्या आठवणीचं मी काय लोणचं घालू? बाबा गेले तेव्हा त्या आठवणीही संपल्या आणि आज तूही संपशील. माझी सुटका होईल. शालिनीताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. माझ्या रिटायरमेंटचे पैसे आहेत ते मी काढते. माझ्या गावात एखादी छोटीशी खोली भाड्याने घेऊन राहते, पण इथे या शहरात मी कोणाला ओळखत नाही. निशांत पुन्हा हसला. तुला खरंच वाटतं की घर तुझ्या सहीवर मी विकू शकतो तर तुझे पैसेही मी वापरू शकत नाही? अगं, या मोठ्या शहरात 3 खोल्यांचा फ्लॅट घेतला आहे, फर्निचर घेतलं आहे. हे सगळं कोणत्या पैशातून आलं आहे? आणि तसंही तू मेल्यावर सगळी संपत्ती माझीच होणार होती. मग तू जिवंत असताना घेतली, यात काय मोठं? तो खिशातून 500 रुपयाची नोट काढून त्यांच्या हातावर आपटतो आणि म्हणतो, हे घे, आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलं त्याची भरपाई. एवढं बोलून निशांत मागे वळून न पाहताच निघून गेला. शालिनीताई आपल्या मुलाला दूर जाताना पाहत होत्या. मनात एकच प्रश्न घोळत होता, याच दिवसासाठी देवाने मला हा मुलगा दिला होता का? कदाचित मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून देवाने मला असला मुलगा माझ्या पदरात टाकला. या विचारांच्या वादळात त्या आश्रमाच्या दरवाजातच चक्कर येऊन कोसळल्या. अचानक आवाज होताच आश्रमातील काही लोक बाहेर धावत आले. तोपर्यंत निशांतची गाडी तिथून धुरळा उडवत निघून गेली होती. रजिस्टरवर नजर गेली, फक्त शालिनीताईंचं नाव. शालिनीताईंना इथे आणणाऱ्या व्यक्तीचा कुठलाच पत्ता नव्हता. कसंबसं त्यांना आत नेण्यात आलं. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणाले, धक्क्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आला आहे. अशीच वेळ जात होती. उपचार सुरू होते. शालिनीताई आता पूर्णपणे अंथरुणावर खिळल्या होत्या. फार तर काही शब्द तेही कष्टाने बोलत होत्या. असं करत करत 6 महिने सरून गेले. एके दिवशी आश्रमाची प्रमुख डॉक्टर अंजली परदेशातून परत आली. तेव्हा आश्रमात काम करणारी जया धावत आली. मॅडम, तुम्ही सुट्टीवर असताना एक माणूस आपल्या वृद्ध आईला इथे सोडून गेला. त्यांची अवस्था फार वाईट होती. आजपर्यंत त्यांना पाहायला एकही व्यक्ती आला नाही आणि त्या माई काहीच बोलत नाही. एवढे दिवस कोणत्याही ओळखीशिवाय त्यांना कसं ठेवायचं? कोण घेणार त्यांची जबाबदारी? तेव्हा डॉक्टर अंजली म्हणाल्या, काय, रात्रीच सोडून गेला आणि एकदाही विचारपूस नाही? किती निर्दयी मुलगा असेल तो. वृद्धापकाळात माणसाला स्वतःच्या लेकरांची गरज असते आणि हा तर आईलाच रस्त्यावर टाकतो. छे, अशा लोकांना मुलगा म्हणावंसं वाटत नाही. त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, त्या माईने काही सांगितलं का? नाव, कुठून आल्या? काहीच? जया हताशपणे म्हणाली, नाही मॅडम, आम्ही कितीही प्रयत्न केल्या त्या बोलतच नाहीत. फक्त कधीकधी तोंडातून एक शब्द येतो, चिनू, पण त्याचा अर्थ कळत नाही. चिनू हा शब्द कानावर पडताच डॉक्टर अंजली दचकली. जणू तिच्या मेंदूत कोणीतरी मोठ्याने घंटा वाजवली. ही तीच तर नाही अंजली? घाईघाईने म्हणाली. त्या माई कुठे आहेत? कोणत्या खोलीत आहे? मला लगेच घेऊन चल. ती धावत रूममध्ये शोधू लागली आणि ज्या क्षणी त्या बेडजवळ पोहोचली, सुती कपड्यात गुंडाळलेल्या शालिनीताई तिला दिसल्या. अंजलीच्या हृदयाचे ठोके वाढले. तोंडातून शब्द फुटले. हो, हीच आहे ती, पण इतक्या भयंकर अवस्थेत. अंजली व्याकुळपणे म्हणाली, अगं, यांना काही खायला दिलं का? यांना मूग डाळीचं वरण खूप आवडतं. लवकर वरणामध्ये गरम भाकरी चुरून आण. आणि हे काय, अजून ग्लुकोज नाही चढवलं? लवकर ग्लुकोज लावा, थोडी ताकद येईल त्यांना. डॉक्टर अंजली स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालू लागली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि तिच्या डोळ्यासमोर आठवणीची मालिका उभी राहिली. अंजली दुसऱ्या शहरातील अनाथ आश्रमात राहत होती. अनाथ आश्रमाच्या शेजारी शाळा होती. त्या शाळेजवळ शालिनीताई आपल्या पती प्रकाशराव आणि मुलगा निशांतसह राहत होत्या. बिचारी शालिनीताई घर, संसार, पती, मुलगा सगळं सांभाळत त्या शाळेत आया म्हणून काम करायच्या आणि निशांतला कष्टाने जीवापाड वाढवत होत्या. एक दिवस शालिनीताई निशांतला घेऊन घरी जात होत्या. समोरच बर्फाचा गोळा विकणारा उभा होता. निशांत हट्टाने गोळा मागत होता.
त्याचवेळी आश्रमाच्या गेटजवळ उभी असलेली छोटी अंजली लोभी नजरेने त्या गोळ्याकडे पाहत होती. शालिनीताईंचं मन विरघळलं. त्यांनी दोन बर्फाचे गोळे घेतले. एक निशांच्या हातात दिला आणि दुसरा अंजलीच्या हातावर ठेवत प्रेमाने म्हणाल्या, हे घे चिनू, तूही खा. निशांत रागाने भडकला. आई, तू फक्त माझी आई आहेस, हिला का देत आहेस? शालिनीताईने शांतपणे त्याचा हात धरत म्हटलं, निशांत, देवाने तुला जसा जन्म दिला तसंच तुझी काळजी घ्यायला देवाने मला पाठवलं, पण या चिनूसाठी कदाचित अजून कोणी आलेलं नाही. हळूहळू डॉक्टर अंजली आणि शालिनीताईंचं नातं घट्ट होत गेलं, पण त्या नात्याचा निशांतच्या मनावर खोल परिणाम रुतला होता. त्याला डॉक्टर अंजली अजिबातच आवडत नव्हती. शालिनीताई आश्रम संचालकांची परवानगी घेऊन कधीकधी अंजलीला घरी आणत आणि तिला स्वतःच्या हाताने भरवत. एके दिवशी शालिनीताई हसत म्हणाल्या, माहिती चिनू, आमचा निशांत मोठा झाल्यावर इंजिनियर होणार आहे आणि तू काय होणार आहेस? अंजली बोबड्या आवाजात आनंदाने म्हणाली, माई, मी डॉक्टर होणार आहे. शालिनीताईचा चेहरा उजळला. अरे वा, आमची चिनू डॉक्टर होणार? मग आम्ही म्हातारी झालो, आजारी पडलो तर औषध देणार ना तू आम्हाला? अंजली लाडाने तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, हो माई, देणार. पण मी डॉक्टर कशी होणार? शालिनीताई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, खूप कष्ट कर, वर्गात पहिली ये, तू नक्की डॉक्टर होशील. हा निशांत इंजिनियर होईल, मग तू माझा औषध पाणी करशील आणि निशांत माझी काळजी घेईल. निशांतने पाय आपटत संतापाने म्हटलं, नाही आई, तुला तर हीच जास्त प्रिय आहे, मग तुझी काळजी हीच घेईन, मी नाही घेणार. शालिनीताईने त्याला प्रेमाने जवळ घेत समजावलं. शेवटी तोही एक छोटासा मुलगाच होता. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. अंजली अभ्यासात चमकू लागली. प्रत्येक वर्षात वर्गात पहिली येऊ लागली. शाबासकी मिळाली की तिचं मनोबल ही वाढू लागलं आणि अखेर डॉक्टरकीसाठी तिची निवड झाली. दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जायचा दिवस आला. त्या दिवशी अंजली शालिनीताईंच्या गळ्यात पडून रडू लागली. माई, मी म्हणायला अनाथ आहे, पण तुमच्यामुळे मला कधीही जाणवलं नाही आता तुमच्याशिवाय कशी राहू शकते. तेव्हा बाजूने निशांत तिरस्काराने म्हणाला, जशी इतर अनाथ मुलं राहतात तशीच राहशील. ही तुझी आई नाही. शालिनीताई दुःखी नजरेने निशांतकडे पाहत म्हणाल्या, निशांत बाळा, तुझ्या मनात एवढा कडवटपणा कसा येतो? असू दे, अंजली इथे राहिली तर डॉक्टर कशी होणार? काही दिवसांची तर गोष्ट आहे. जेव्हा तू डॉक्टर होशील तेव्हा आपण पुन्हा एकत्र राहू. ओल्या डोळ्याने अंजलीने त्यांचा निरोप घेतला. मेडिकलच्या अभ्यासात ती एवढी गुंगली की तिचं येणं जाणं कमीच झालं. 4 वर्ष कधी निघून गेली कळलंही नाही. एके दिवशी तिला कळलं, निशांत आणि शालिनीताई घर सोडून गावी गेले होते. तिला धक्काच बसला. 2 वर्षांनी तिच्या हाती डॉक्टरकीची पदवी आली. तिला त्या कागदापेक्षा जास्त आठवत होत्या त्या शालिनीताई. तिनं त्यांना शोधण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या गावचा पत्ता कोणालाच ठाऊक नव्हता आणि त्यानंतर ती पुन्हा कधी शालिनीताईंना भेटू शकली नाही. अचानक जया आवाज देत म्हणाली, मॅडम, मॅडम, त्यांनी जेवण केले, तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जाऊ शकता, मी यांची काळजी घेते. अंजली तेव्हा भूतकाळातून परत वास्तव्यात आली. तेव्हा डॉक्टर अंजली थरथरत्या आवाजात म्हणाली, आज एवढ्या वर्षानंतर माई माझ्यासमोर अशा अवस्थेत आहे. ती हळूच शालिनी त्यांच्या कानाजवळ झोकली. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. माई, बघ ना, तुम्हीच म्हणायचात की मला डॉक्टर झालेलं पाहायचं आहे. बघा, तुमची चिनू आज डॉक्टर झाली आहे. माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला औषध देते, तुम्ही एकदम बऱ्या व्हाल. अंजलीचा आवाज ऐकून शालिनीताईंनी जड डोळे अर्धे उघडले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात एक परिचित चमक दाटली, पण ती लगेच हरवली. त्यांच्या ओठावरून कसाबसा आवाज बाहेर पडला, बाळा, तू कोण आहेस? हे 2 शब्द अंजलीच्या छातीत सुरे फिरल्यासारखे घुसले. शालिनीताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. अंजली स्तब्ध. तिच्या कानात जुन्या आठवणी घुमू लागल्या. चिनू, तू कितीही मोठी झालीस तरी गर्दीमध्ये, पण मी तुला ओळखू शकते. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. आणि आज तीच माई तिला ओळखू शकत नव्हती. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू उसळले. तिने हळू शालिनीताईंच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात नर्स राधा आत आली. मॅडम, तुम्ही रडत आहात, तुम्ही यांना ओळखता का? अंजलीने हुंदका दाबत उत्तर दिलं, हो, मी यांना ओळखते. माझ्यावर यांचे फार मोठे उपकार आहेत. या जगाच्या गर्दीत एक अनाथ कसा जगतो हे मला याच माईने शिकवलं. यांना स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करा, जो खर्च येईल तो मला सांगा. हे बोलून अंजली बाहेर निघून गेली.
त्या रात्री अंजली फार उदास होऊन घरी पोचली. तिला उदास पाहून तिचा नवरा राहुल काळजीने म्हणाला, काय झालं अंजली? अंजलीने सगळा भूतकाळ त्याला सांगितला आणि अश्रू पुसत म्हणाले, निशांत लहानपणापासूनच चुकीचा होता. कदाचित आजही तसाच आहे. म्हणूनच त्याने माईला वृद्धाश्रमात सोडलं. तो या शहरात कुठेतरी आहे, पण मी त्याला कधीच माफ करणार नाही. मला तर तो भावासारखा वाटायचा. विचार केला होता कधी भेटला तर मदत करेल, कारण माईने माझ्यासाठी जे केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. राहुल शांतपणे म्हणाला, जो स्वतःच्या आईचा झाला नाही तो तुझ्यासारख्या मुलीचा कसा होईल? तरी तुला जे योग्य वाटते ते कर. मी कायम तुझ्याबरोबरच आहे. दुसऱ्या दिवशी राहुल आणि अंजली वृद्धाश्रमात गेले. शालिनी त्यांना तिथे पाहताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. काही महिन्यापूर्वी त्यांनी त्याला आशीर्वाद दिला होता. मोठा माणूस हो, कदाचित त्या आशीर्वादाचं फळ तो आज या लायकीचा झाला होता. लोकांची मदत करणारा, स्वतःचं हॉटेल उभं करणारा, त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. राहुलने सगळं सांगितलं तेव्हा अंजलीचा राग टोकाला पोचला. तिने हॉस्पिटलमध्ये शालिनीताईंजवळ बसून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि निशांतसाठी मेसेज पाठवला. निशांत, कदाचित मला तू विसरलास. मी अंजली, तुझ्या घरात शेजारच्या आश्रमात राहणारी. मी शालिनी माईंनी सांभाळलेली चिनू आहे. आता माईची जबाबदारी माझी आहे. मला फक्त तुझी परवानगी हवी आहे. तू मला भेटायला आलास तर मला खूप बरं वाटेल. तिनं टाकलेलं जाळं निशांतकडे सरकत होतं. काही दिवसांनी निशांतची बायको अर्पिता म्हणाली, निशांत, हा व्हिडिओ पहा. सासूबाईबरोबर ही मुलगी कोण? तुमचं नाव घेते. निशांत आधी दचकला, नंतर व्हिडिओ पाहून उपरोधाने म्हणाला, अच्छा, म्हणजे ही खरंच डॉक्टर झाली. आईने या मुलीसाठी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. माझं नशीब की मी इंजिनियर झालो. तेव्हा अर्पिता गंभीरपणे म्हणाली, निशांत, विचार करा, ही मुलगी मोठी डॉक्टर आहे. आपली किती मदत करू शकते. आणि ती तर सासूबाईंचा सगळं खर्च उचलायला तयार. तुम्ही तिला भेटून सांगा, सासूबाईंनी तिच्यासाठी जे केलं त्याची भरपाई करा. निशांतही घोड्यावर बसून निघाला. अंजलीने त्याच्याकडे पाहताच कटाक्षाने म्हटलं, तू अजिबात बदलला नाहीस. आज तुझ्या चेहऱ्यावरचा राग, तुझ्या डोळ्यातील जलन अगदी स्पष्ट दिसते. माझी फक्त एकच तक्रार आहे, माईसोबत असा निर्दयी व्यवहार तू का केलास? शालिनीताईंनी निशांतला पाहताच त्यांच्या थंड पडलेल्या शरीरात पुन्हा हालचाल जाणू लागली. अंजलीच्या भावना दाटून म्हणाली, एवढ्या दिवसांपासून माई एखाद्या निर्जीव देहासारख्या पडल्या होत्या, पण तुला पाहताच त्यांच्या अंगात पुन्हा जीव आला आणि तू त्यांना इथं असं एकटं टाकून पळून गेलास. कोणता मुलगा आपल्या आईशी असा व्यवहार करतो? तेव्हा निशांत तावातावाने म्हणाला, काय पुरावा आहे तुझ्याकडे की मी आईला इथे सोडून गेलो होतो? तू नेहमी म्हणतेस ना, आईने तुझ्यासाठी भरपूर केलं. मग चल, सांभाळ ही लाचार म्हातारी, कर तिची सेवा. मी तिची जबाबदारी नाही घेऊ शकत. हे ऐकताच अंजलीचा संताप ओसंडून वाहू लागला. तिने एक झणझणीत चापट निशांतच्या गालावर देत म्हटलं, आज तू स्वतःच्या पायावर उभा आहेस म्हणून तुझ्यासाठी माई लाचार झाल्या आहेत का? तू त्यांच्याकडून सगळी संपत्ती हडपली. अरे, ज्यांनी तुला मोठं केलं त्यांनाच इथे फेकून गेलास. त्यांच्याकडे एवढं होतं की त्यांना तुझ्या सावलीची सुद्धा गरज नव्हती. त्या आरामात आयुष्य जगू शकल्या असत्या. निशांत अडखळत म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? मी आईला फसवलं आणि तू मला इथे हे लेक्चर देण्यासाठी बोलावलं. आणि जरी फसवलं असेल तरी तू काय करणार आहेस? तेवढ्यात राहुल पुढे येत म्हणाला, दादा, आम्ही काही करणार नाही, पण पोलीस आणि या संस्थेतील लोक ते मात्र खूप काही करू शकतात. निशांत संतापाने ओरडला, माझ्या आईच्या नेकीचा मोबदला तू मला असा देतेस? डॉक्टर अंजली शांत पण धारदार आवाजात म्हणाली, मी तुला इथे माईची जबाबदारी घेण्यासाठी नाही बोलावलं, फक्त एक सत्य दाखवायला बोलवलं होतं. आज तू तुझ्या आईशी चुकीचं वागलास. उद्या तुझा मुलगाही तुझ्याशी असंच वागेल. काय, मुलगा संपूर्ण जग तुला बघतंय. निशांतने मागे वळून पाहिलं तर माध्यमाचे लोक त्याला थेट प्रसारण टीव्हीवर दाखवत होते. अंजली पुढे म्हणाली, शेवटी असं का करत असतात मुलं, ज्यामुळे त्यांना जगासमोर स्वतःचं तोंड लपवून फिरावं लागतं? तुला काय करणार आईचं मोल? आमच्यासारख्या अनाथांना विचार, जे रोज वाट बघतात की कुणीतरी आपलं म्हणून हाक मारेल, कुणाशी तरी नातं जोडलं जाईल. अंजलीचे शब्द निशांच्या छातीत भोगसून गेले. त्यांच्या नजरा खाली झुकल्या. ती पुढे म्हणाली, माझं काम इथपर्यंतच होतं. आज तू तुझ्या आईचाही खरा ठरला नाहीस. जो आपल्या आईचा होत नाही तो कोणाचाही होऊ शकत नाही. बायकोचाही नाही, सासू सासऱ्यांचाही नाही, मुलाचाही. यानंतर डॉक्टर अंजलीने पोलिसांसमोर शालिनी त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि निशांतला प्रत्येक नात्यातून मुक्त केलं. आईशी केलेल्या फसवणुकीमुळे पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतलं. सुमारे 6 महिन्यानंतर निशांत जेव्हा घरी
परतला तेव्हा तो आठवडाभर झोपू शकला नाही. मनाला एकच ठेस लागत राहिली. शेवटी त्याने मोठा निर्णय घेतला. आईची सर्व संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करायची. पण हा निर्णय ऐकताच अर्पिताने घरात आरडाओरडा केला, तमाशा घातला, वादविवाद झाले. पण निशांत ठाम राहिला. मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त करणार आणि मला हे नको आहे की उद्या आपल्या म्हातारपणात आपला मुलगाही तुला अशाच एखाद्या वृद्धाश्रमात सोडून जाईल. दुसरीकडे अंजली मनापासून शालिनी त्यांची सेवा करत होती. माई, मला ओळखलं का? मी तुमची चिनू. शालिनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुटपटल्या, माझी चिनू डॉक्टर झाली. शेजारी उभा राहिलेला राहुल हसत म्हणाला, माई, मला ओळखलं का? तुमच्या आशीर्वादाने मी आज मोठ्या हॉटेलचा मालक आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्या हॉटेलचं नाव मी तुमच्या नावावर ठेवलं आहे. शालिनी, तुमच्या नावाने ओळखलं जाणारं. तेव्हा शालिनी ते हसून म्हणाल्या, बाळांनो, अशीच प्रगती करत राहा. माझा आशीर्वाद नेहमी तुम्हा दोघांसोबत आहे. मग त्याने अंजलीकडे पाहत अलगद म्हटलं, चिनू, मला एक ग्लास पाणी देशील का? अंजलीने पाणी आणून त्यांना पाजलं. त्या क्षणी अंजलीने शालिनी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि पुढच्या क्षणात शालिनी त्यांचे डोळे नेहमीसाठी मिटले. जणू त्या एवढे दिवस न्यायाचीच वाट पाहत होत्या आणि न्याय मिळताच शांतपणे त्या निघून गेल्या. त्या दिवशी डॉक्टर अंजली अनावर होऊन रडली. ती हाताने चेहरा झाकून फक्त एवढंच म्हणाले, आज मी खरंच अनाथ झाले आहे. या जगात एक माई होत्या माझ्या आईसारख्या, पण आज त्या मला सोडून गेल्या, मला पुन्हा अनाथ करून गेल्या. राहुलने निशांतला शालिनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि जेव्हा अग्निमुख देण्याची वेळ आली तेव्हा निशांत शांतपणे अंजलीकडे पाहत म्हणाला, हा हक्क अंजलीचा आहे. खरं तर तीच आईची खरी मुलगी आहे. त्या क्षणी अंजलीच्या डोळ्यात दुःख विथळू लागलं. तिला पहिल्यांदा जाणवलं, मी अनाथ नाही आणि कधीच नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.